तर हे बघा अशी मस्तपैकी अशी मटणाच्या भाजीसारखी मिक्स व्हेजिटेबल भाजी जर बघायची असेल काळ्या मसाल्यामध्ये तर चला मग पूर्ण व्हिडिओ बघूया आणि पूर्ण व्हिडिओ बघा नंतर समजावून तुम्हाला मी भाजी कशी बनवली. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. हाय नमस्कार सगळ्यांना. तर तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत आहे. तर हे बघा आपण आज मस्तपैकी वटाणे म्हणजे हा जो वाटाणा आहे शेंगा म्हणजे आता नवीन जे शेंगा आल्यात ना त्यातला वाटाणा आहे. वाटाणे बटाटा आणि फ्लावरची भाजी मिक्स करायची आपल्याला. तर मी त्याला स्वच्छ धुवून टाकलंय एका पाण्याने धुतलंय. आता आपण त्याला आता दुसऱ्या पाण्यामध्ये काढून घेऊ. तर हे बघा त्याचा काळपटपणा गेलेला आहे. आता या पाण्यामध्ये मी त्याला पूर्णपणे छान असं काढून घेते. म्हणजे स्वच्छ 2 पाण्यामध्ये छान असं धुतले जाणार आहे ते. मस्त काळ्या मसाल्यामध्ये आपल्याची भाजी बनवायची मिक्स भाजी. वाटाणे आहे त्याच्यामध्ये बटाटा आहे आणि मटर आहे. थोडेसे पाणी काढावं लागेल आपल्याला त्यातलं थोडंसं 2 मिनिटं. तर हे बघा स्वच्छ पाण्यामध्ये टाकले मी आणि थोडंसं आपण याच्यामध्ये मीठ घालून घेऊ. म्हणजे कसं बटाट्याला स्वतःची स्वतःची काही चव नसते. थोडंसं गुळचट असते त्याच्यामुळे आता थोडंसं आपल्याला मीठ घालून घ्यायचंय. म्हणजे त्याच्यामध्ये छान असं मीठ उतरलं जाते. आणि बघा काळा मसाला काढलेला आहे. मी तुम्हाला काळा मसाला दाखवते काय काय काढलाय. तर अगदी मटणाच्या भाजीसारखा काळा मसाला काढलेला आहे. काय काय काढलंय तुम्हाला सांगते. कोथिंबीर आहे, अद्रक नाहीये, अद्रक टाकायची आहे पण अजून भाजीवालेच नाहीये त्याच्यामुळे अद्रक नाहीये. लसूण आहे, अर्धी वाटी खोबरं घेतलेले, थोडीशी मुठभर हरभऱ्याची डाळ आहे, 2 कांदे भाजून घेतले गॅसवर मग ती मस्तपैकी. आणि हा जो बोजवार आहे तर हा बोजवार मिक्स मधला बोजवार आहे. म्हणजे धने आपल्याला मार्केटमध्ये जे भेटते समजा बाजारामध्ये गेल्याच्या नंतर आठवडे बाजारामध्ये तर ते घेतलेले आहेत. आणि मस्त छान असा मसाला कमी गॅसवरती खमंग वास येईपर्यंत भाजून घेतलाय पाहिजे सगळ्या बायका. आणि छान अशा आता आपल्याला याचं एकत्र वाटण काढून घ्यायचंय. म्हणजे मस्त छान अशी काळ्या मसाल्यामध्ये आपल्याला मिक्सची भाजी बनवायची. आणि त्याच्यासाठी लागणार आपल्याला 1 टोमॅटो आणि तेल. तर हळद, थोडेसे सुके मसाले जे एव्हरेस्ट मसाला वगैरे वापरणार आहे मी नंतरच तुम्हाला दाखवते. आता आपण मसाला हे करून घेऊ. थंड झालेला आहे मला कारण भरपूर वेळ झाला भाजून ठेवलेला आहे मसाला. तर आपण आता याला फिरून घेऊ मिक्सरला. थोडं थोडं पाणी घालून फिरून घ्यायचंय. मस्त छान असं आणि भरपूर असं तेल घालून 2-3 पळ्या तेल घालून मी मसाला भाजून घेतलेला आहे. हे सगळं समजा जेवढे जिन्नस आहेत तेवढे छान भाजून घेतलेले. एकदम भारी भाजी लागते बरं का. सुरुवातीला मला असं वाटायचं की यूट्यूबचे व्हिडिओ काढणं खूप सोपे पण खूप अवघड आहे यूट्यूबचे व्हिडिओ काढणं. कारण लाईक्स, कमेंट, सबस्क्राईबर कमवणं खूप अवघड आहे. कारण व्हिडिओ जर आवडले तरच लोक लाईक करतात, तसे करत नाहीत. तर प्लीज सगळ्यांना रिक्वेस्ट आहे व्हिडिओ जर आवडत असेल तर लाईक केल्याशिवाय जाऊ नका आणि सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. कारण खूप मेहनत लागते अहो. असं वाटत नाही म्हणजे असं वाटतंय की सहज होत असेल पण मग होत नाही पटकन. तर हे बघा गॅसवरती हंडी गरम करायला ठेवली आता आपण. आणि नॉनस्टिकच्या हंडी असल्यामुळे याच्यामध्ये भाजी अजिबात खाली लागत नाही. तर मस्त आणि खूप मोठी हंडी 2 किलो भाजी अगदी सहज म्हणजे 10-15 माणसाची भाजी अगदी सहज होती या भांडीमध्ये. आणि त्याला छान अशी झाकणी पण भेटलेली. आता हे बघा आपण मसाला काढून घेतलाय, वाटण काढून घेतलंय. मसाला म्हणण्याच्या ऐवजी वाटण काढून घेतलंय थोडं थोडं पाणी घालून. तर आता आपण आता मस्त फोडणी देऊन घेऊ मिक्स भाजीला आणि ती पण काळ्या मसाल्यामध्ये. याच्यासोबत जर भात असून जोडीला भात पोळ्या तर मग तर विचारायची सोयच नाही. आणि आपलं मस्तपैकी गावरान लोणचं तर भारी जेवण होते. मटणाच्या भाजीला काय करता अशी भाजी होती. घरी एकदा ट्राय करून बघा. ज्यांना अशा भाज्या आवडत नाहीत काळ्या मसाल्यामध्ये खायला अगदी ते सुद्धा मागतील. फक्त एवढं आहे की काळा मसाला कसा भाजलाय मी तुम्हाला ते दाखवलं नाहीये. आणि तुम्हाला जर तसा मसाला कसा भाजलाय बघायचा असेल अगदी गावरान पद्धतीमध्ये तर कमेंट करा. मी लगेच त्याचा व्हिडिओ तुम्हाला टाकून देईन. तर हे बघा आता मस्त छान अशी कढई ही हंडी जी आहे गरम झाली. आता आपण याच्यामध्ये तेल घालून घेऊ. तर तेल आपल्याला थोडंसं जास्त घालायचं आहे भाजीला. कारण काळ्या मसाल्याच्या भाजीला ना तेल थोडं जास्त असं ना तर भाजी खायला चांगली लागते. पण असं काही नाही आहे, कमी जास्त घालू शकता तुम्ही तुमच्या आवडीनुसार. थोडं कमी बी घातलं तर छानच भाजी होती. पण तरी मस्त जास्त तेल घातल्याच्या नंतरच येते. तर आता आपण फोडणीला चालू करून घेऊ. तर हे बघा तेल मस्तपैकी गरम झाले आता. आणि आता आपण याच्यामध्ये सुके मसाल्याचे तुम्हाला दाखवते मी काय काय घेतले. तर 2 चम्मच लाल मिरची पावडर घेतले आणि 1 चम्मच गरम मसाला घेतलाय. तर तुम्ही कोणताही वापरा. मी एव्हरेस्टचा वापरलेला आहे. तुम्ही कोणताही वापरू शकता. सुहानाचा कोणताही मटन मसाला. आता आपण याच्यात टाकून घेऊया आधी.
तेल जास्त गरम नाही केलेलं, कारण हे जे मसाले सुके मसाले लगेच जळतात म्हणून थोडंसं गरम केलंय. कमीच गॅस आहे, आपल्याला थोडंसं कमी गॅसवरती छान असं भाजून घ्यायचे ते मसाले आधी, सुके मसाले, म्हणजे कसं ते जळणार नाही आहेत. आणि जळले ना तर करपट वास येतो बघा भाजीचा, त्याच्यामुळे थोडंसं कमी गॅसवर आधी ते मस्त परतून घ्यायचे. आता छान परतले गेला आहे मसाला सुक्का हे. आता आपण याच्यामध्ये वाटण घालू, जे आपण वाटण काढलं होतं ते. आणि ह्या ज्या भाज्या दाखवल्यात मी तुम्हाला, वाटाणे तर कच्च्या शेंगातले वाटाणे आहेत ते वेळ घेत नाही जास्त शिजायला. आणि फ्लावर आणि बटाटा पटकन शिजला जातो मिठाच्या पाण्यामध्ये, त्याच्यामुळे ते पण काही जास्त वेळ घेत नाहीत, म्हणून उकडायची काही गरज नाही भाज्यांना या. नाहीतर कोणी कोणी ह्या भाज्या उकडतंय पण, आणि नंतर भाजीमध्ये अशा काळ्या मसाल्याच्या भाजीमध्ये नंतर टाकून देते. पण तुम्ही कसंही केलं तरी छानच लागते भाजी. उकडून घ्या, नाही तर कच्ची जरी टाकल्या अशा भाज्या तर मस्त लागतात. पण मिक्स भाजी एकदा नक्की मी म्हणते, म्हणून ट्राय करून बघा, 100% अगदी भारी अशी भाजी लागणार आहे. मसाल्याचा कलर बघा मस्तपैकी छान असा मटणाच्या भाजीच्या कलरवरला आलेला आहे. तर ज्यांना मटणाची भाजी आवडत नसेल तर ठीक आहे, तुम्ही अशी करून खा. अगदी मटणाच्या भाजीला फिक्की पडणं अशी भाजी होती. तर बघा आपण थोडीशी आता याच्यामध्ये कलरला आणि चवीला, आणि आयुर्वेदिक पण आहे हळद, तर हळद टाकून घेऊ थोडीशी हळद टाकून घेतली. आणि छान मस्तपैकी आता मसाल्याला जोपर्यंत आपल्या वाटणाला तेल सुटत नाही तोपर्यंत आपल्याला मसाला मस्तपैकी छान असा फ्राय करून घ्यायचा आहे, तळून घ्यायचा आहे म्हणजे आता तेलामध्ये. आणि मी एका साईडला तोपर्यंत गरम पाणी करायला ठेवते, कारण पाणी आपल्याला भाजीमध्ये गरम घालायचं आहे, म्हणजे भाजी लवकर शिजल्या जातात आणि चव भाजीची आपल्याला जशी पाहिजे तशी राहते. म्हणून कोणत्याही भाजीमध्ये अशा काळ्या मसाल्यातल्या म्हणा किंवा चिकन नॉनव्हेजच्या म्हणा, त्याच्यामध्ये गरम पाणी घालायचं, पटकन पण शिजतात आणि भाजीची चव पण, आणि मेन म्हणजे तरी लय छान येते बरं का गरम पाणी घातल्याच्या नंतर. तर या टिप्स लक्षात ठेवायच्या, छोट्या छोट्या आहेत पण मग कामी पडतात या टिप्स आपल्याला. तरी बघा मस्त छान आता आपण मसाला जोपर्यंत छान असं त्याला तेल सुटत नाही तोपर्यंत आपण फ्राय करून घेऊया. तरी बघा छान असं तेल सुटलेलं आहे आता याला मस्त छान असं. आणि मीठ घालायचं राहिले आपल्याला, नंतर उकळ फुटल्याच्या नंतर आपण याच्यात मीठ घालणार आहेत. तर बघा कलर बघा याचा मसाल्याचा किती सुंदर असा कलर आलेला आहे मसाल्याला, अगदी नॅचरल कलर आहे बघा छान असा काळ्या मसाल्याचा. आणि असा मसाला जर घरी भाजला ना तर आपण गावरान पद्धतीमध्ये भाजी होती पण चवीला लय भारी लागते बरं का. आणि काय बोलायचं होतं काय, आता आपण याच्यामध्ये छान असं तेल सुटलं दिसतंय ना तुम्हाला, बुडबुडे जे निघताय हे तेलच आहे. आता मसाला छान असा भाजला गेलाय, आधीच छान परतला गेला होता तो मस्तपैकी, आधी भाजून छान घेतलेला होता, जास्त वेळ भाजायची गरज पडणार नव्हती त्याला, पण तरी तेल येईपर्यंत मसाला भाजून घ्यायचा. आता आपण याच्यामध्ये टाकून घेऊ एक छान असा टमॅटो. तर टमॅटोच्या बियाणे काढल्या मी, मस्त मिक्स करून घेऊ. आणि आता आपल्याला टाकायच्या त्याच्यामध्ये भाज्या. तर ह्या भाज्यामध्ये तुम्ही काळ्या मसाल्यातल्या भाज्यामध्ये गाजर, अजून बोरं, कारण आपण जेव्हा संक्रांतीला भोगीची भाजी असते का गावाकडे अशी भाजी बनवली जाते मिक्समध्ये, गाजर बोरं पुन्हा त्याच्यामध्ये पेरू हे टाकून, आणि अशी त्याच्यामध्ये म्हणजे भोगीच्या वेळेस जर अशी भाजी बनवली ना तुम्ही याच्यामध्ये मिक्स करायचं, छान लागते अजूनच भारी खायला, आंबट गोड मस्त तिखट. पण आता जे सीझन चालू आहे तर मस्त वाटाण्याचं सीझन चालू आहे, आता झालंही चालू सध्या, तर अशा काळ्या मसाल्यामध्ये भाज्या करून खायच्या, भारी लागतात. संध्याकाळची वेळ सगळ्यांना शुभ रात्री, संध्याकाळच झालेली. तर बघा आता सगळे बटाटे आणि ते टाकून घेतलेत, मिठात भिजत ठेवले होते मी जोपर्यंत मसाला भाजत नाही आणि वाटण काढून घेत नाही तोपर्यंत. आता मस्त मिक्स करून घेऊ आपण याला. बघा छान असा कलर आलेला आहे, भाजी बघू शकता. अशी भाजी सुक्की भाजी बघूनच इतकं असं वाटतंय ना आत्ताच खावा, आणि इतकं छान वास यायला लागला ना काय सांगू तुम्हाला. फक्त तुम्ही मी केली तशी पद्धतीने घरी करा आणि मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला भाजका मसाला म्हणजे मसाला भाजताना बघायचा असेल तर मी तुम्हाला त्याची रेसिपी टाकून देईल, पण सेम अशीच. तर बघा छान असं तेल सुटलेलं आहे त्याला आता. तर हे बघा आता आपण याच्यामध्ये गरम पाणी जे केलं होतं मी ते घालून घेऊ. मस्तपैकी मसाला छान भाजला गेलाय. आता गरम पाणी घातलंय मी याच्यामध्ये, आणि 4-5 माणसाची भाजी बनवते. आणि आता हे जे लास्टमध्ये थोडंसं मिक्सरच्या भांड्यात पण मी गरम पाणी टाकलं होतं,
म्हणजे जे मिक्सरच्या भांड्याला जो मसाला राहिलेला आहे, आपलं वाटण राहिलेले ते याच्यामध्ये पूर्णपणे टाकता येईल, कारण त्याच्यामध्ये ठेवण्यात काही अर्थच नाही, वाया जाते. बघा मस्त आता मिक्स करून घेऊ. आणि ही जी काळ्या मसाल्यातली जी भाजी आहे, आपल्याला जास्त घट्टही नाही बनवायची आणि जास्त पातळही नाही बनवायची, चुरून खाता येईल, भातासोबत खाता येईल अशी भाजी बनवायची आपल्याला. बघा कशी भाजी दिसती, कलर बघा भाजीचा मस्त झाली की नाही. बघा थोडंसं अजून पाणी घालून घेते, म्हणजे आपली 4-5 माणसाची भाजी रेडी होणार आहे. बघा आणि मस्त कमी गॅस करायचा आता, आणि कमी गॅसवर त्याला काम करून द्यायचं, छान असं उकळून द्यायचं. आता सुरुवातीला फुल गॅसवरती मी झाकणी ठेवते आधी, आणि फुल गॅसवरती त्याची एक उकळ काढून घेऊ आपण, आणि नंतर कमी गॅसवरती शिजून द्यायच्यात आपल्याला भाज्या. तर आपण गरम पाणी घातलं होतं म्हणून जास्त वेळ घेणार नव्हतं ते उकळ काढायला. छान बघा थोडीशी उकळ यायला लागली. आता आपण याच्यामध्ये मीठ घालून घेऊ चवीनुसार. तर मीठ घालताना थोडं कमी जरी घातलं तर चालतंय, कारण नंतर माणूस भाजीमध्ये मीठ घेऊ शकते, जास्त झालं तर प्रॉब्लेम होतोय, त्याच्यामुळे थोडं मीठ व्यवस्थित घालायचं. तर मी अंदाजे घालते, तुम्हाला जशी जेवढी भाजी बनवायची तेवढी तुम्ही अंदाजे घालू शकता. तर बघा मस्त, आणि भाजीचा कलर बघा, तुम्हाला खूप वेळेस म्हणले पण भाजी खरंच छान होती. माझ्या गॅरंटीवर अशी भाजी करून बघा, आणि आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. तर सगळ्या ताईंना, दादांना, वहिनींना एवढंच सांगणं आहे की व्हिडिओ जर आवडले असतील तर प्लीज लाईक करा आणि शेअर करा, आणि कमेंटमध्ये सांगा की भाजी कशी वाटते म्हणून. तर मस्तपैकी आता आपण याला झाकणी ठेवून घेऊ. उकळ तर आलीच आहे, आता मी कमी गॅस करते आणि शिजल्याच्या नंतर तुम्हाला दाखवते. तर हे बघा 10-15 मिनिटांमध्ये आपली भाजी मस्तपैकी छान अशी शिजली. बटाटा शिजले आणि फ्लावर शिजली, कारण आपल्याला याच्यामध्ये फक्त बटाटा आणि फ्लावर शिजवायची होती. आणि भाजी बघू शकता अगदी छान अशी मटणाच्या भाजीसारखी तरी बाज अशी रगील झार भाजी झालेली आहे. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, आणि पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. चला बाय.